मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्नाक्षदाच्या या सामाजिक प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अनाथ आश्रमांच्या स्थळाविषयी माहिती विचारणारे अनेक फोन कॉल्स आम्हाला येत असतात किंवा डायरेक्ट ते विचारणा करत असतात की बा तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे आणि आम्हाला अनाथ आश्रमात तुमच्याकडे मुली आहेत का, अशी विचारणा करता. याच्या मागचं खरं कारण ते वेगळं आहे. मात्र या माध्यमातून आपल्या दर्शकांना सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती मिळावी, हा या मागचा उद्देश आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून 3 अनाथ आश्रमाच्या स्थळाची माहिती आमच्याकडे जी काही उपलब्ध झालेली आहे, तर त्यांची नोंदणी प्रक्रिया कशी असते किंवा त्यांच्या संपर्काची प्रक्रिया कशी असते, त्यांचे पत्ते आणि त्यांचे संपर्क क्रमांक जे आम्हाला प्राप्त झालेले आहेत ते, किंवा त्यांच्याशी संपर्क कसा करायचा आणि त्यांची प्रक्रिया काय, या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. आणि मराठा लग्न अक्षदा हा मुळातच सेवाभाव आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीसाठी आम्ही कुणाला पैशाची मागणी करत नाही. फसवणुकीपासून सावध करणे हा या प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश आहे आणि त्या हिशोबाने आजचा हा व्हिडिओ आहे. तेव्हा या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर इतरांना शेअर, लाईक करा. आणि अनाथ आश्रमाची नेमकी प्रक्रिया कशी असते याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. फसवणूक कशी होते ही माहिती सुद्धा आपण यातून घेणार आहोत. यासोबतच जे काही तुम्ही आम्हाला फोन करता, तर ते फोन केवळ शीर्षक पाहून किंवा हे करून फोन करायचं कृपया टाळावे. कुणीही आम्हाला लग्नासाठी, विवाहासाठी फोन करू नये. कारण आपल्याकडं रात्रभर रील्स पाहण्यासाठी वेळ असतो, दिवसभर बाकीचे उनाडपणे करण्यासाठी वेळ असतो. मात्र एखादी माहिती जर आपल्याला सत्य आणि वस्तुनिष्ठ भेटत असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. हे आपलं, तुमचं, आमचं सगळ्यांचं सर्वात मोठं दुर्दैव आहे. तर तेव्हा या व्हिडिओवर आपण शेवटपर्यंत असावं. त्याची तुमची आमची सर्वांची समस्या बनलेली आहे. ही विशिष्ट गावापुरती किंवा विशिष्ट शहरापुरती किंवा विशिष्ट जातीपुरती ती मर्यादित नाहीये, तर ती प्रत्येक गावाची समस्या आहे, प्रत्येक खेड्याची समस्या आहे, प्रत्येक शहराची समस्या आहे आणि प्रत्येक जातीची समस्या आहे. एकतर लग्न जुळत नाहीत, जुळले तर टिकत नाहीत आणि 12 भानगडी, 12 पंचायती याच्यातून वाढलेल्या आहेत. तर अशा स्थितीमध्ये ज्या काही 2 गोष्टी आपल्या समोर येतात, तर लग्न जुळत नाही, तर याच्यासाठी एका महाराष्ट्रातल्या चांगल्या नावाजलेल्या महाराजाचा आम्ही 7-8 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बघितला, की ते महाराज जे आहेत, की त्या महाराजांनी एक उपाय सांगितला, की आपण आता तुळशीचे विवाह संपन्न झालेले आहेत आणि तुळशीचे विवाह संपन्न झाल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला लग्नाला जाण्याचा योग येतो आणि त्या ठिकाणी लग्नाला गेल्याच्या नंतर जे काही वधूवर असतात, तर त्या वधूवरावर बऱ्याच ठिकाणी कोणी फुलं फेकतं अक्षता म्हणून, कोणी धान्याच्या अक्षता फेकतं म्हणजे ज्वारीच्या, कोणी तांदळाच्या अक्षता फेकतं. तर ह्या वधूवरांच्या अंगावर फेकलेल्या ज्या काही अक्षता आहेत, तर त्या ठिकाणच्या 4-5 अक्षता उचलून आणायच्या. उचलून आणल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये तुळशीचे विवाह संपन्न झालेलेच असतात. म्हणजे आता झालेले आहेत यावर्षी, तर ते संपन्न झालेले आहेत. मग अशा स्थितीमध्ये कुठल्याही दिवशी, एका दिवशी सकाळच्या वेळी अंघोळ करून शुचिर्भूत होऊन जो काही आपल्या घरामध्ये म्हणजे जो उपवर मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तर तिच्या डोक्यावर त्या अक्षता टाकायच्या. 6 महिन्यात त्याचा लग्नाचा योग जुळून येईल, असा हा एक उपाय सांगितलेला आहे. दुसरे काही असे वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत, की या अमुक-अमुक हे याचं स्तोत्र वाचा, या दिशेला कापूर जाळा, दररोज संध्याकाळी वाटीमध्ये तांदूळ घेऊन दरवाजाच्या चारही बाजूला दिवा लावा, त्याच्यामध्ये कापूर जाळा, असे हे वेगवेगळे उपाय सांगितले जातात. त्याच्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही. मात्र तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, की अशा उपायानं खरंच लग्न जुळतात का? आणि जुळत असतील तर आम्हाला सांगा. मग आपण जे काही आहे, तर बरेच असे उपाय आपल्याला करता येतील, की जी काही मुलं शाळेमध्ये शिक्षणावर जो काही खर्च होतो कॉन्व्हेंटचा वगैरे, तर ते बंद करून मग आपल्याला कुठेतरी 1 लोटा जल वगैरे असं काही कृत्या करता येतील. तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. बाकी आम्ही जे सांगतोय, तर ते कुठेतरी तर्काला धरून, तथ्याला धरून, सत्याला धरून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे सांगत असताना आम्ही सांगतोय, की आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही, कुणालाही कधीच सांगत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही पैशाची मागणी कुणालाच करत नाही. ही एक मोफत सेवाभाव म्हणून पुढे न्यायची एक संकल्पना आहे. आणि हे सांगत असताना आम्ही हेही लोकांना सांगतो, की पानपोई लावून पुण्य मिळवणं ही आपली संस्कृती आहे.
त्याच पाण्याचा व्यापार करणं ही आमच्या दृष्टीने विकृती आहे. कोणी जर त्याला व्यवसाय म्हणत असेल त्यांनी ती खुशाल करावा. मात्र पाणी, तहानलेल्या पाणी देणं ही आमची महाराष्ट्राची संत विचारांची एक संस्कृती आहे. हे आम्ही मान्य करतो. मात्र त्या पाण्याचा व्यापार करायचा, बाटलीत घालायचं, विकायचं, त्याला आम्ही संस्कृती मान्य करत नाही. आमच्या विदर्भामध्ये एक गजानन महाराजांचं संस्थान आहे. त्या संस्थांच्या माध्यमातून जवळपास 42 प्रकारच्या सेवा चालवल्या जातात. एक शिस्तीचा नवा आदर्श पूर्ण जगामध्ये आहे. एक स्वच्छतेचा आदर्श त्या संस्थांनी निर्माण केलेला आहे आणि मग हा आदर्श ते संस्था निर्माण करू शकतं. मग तो निर्माण करत असताना त्या ठिकाणी संस्थांच्या वतीनं दर्शनाला जर गेलं, तर त्या ठिकाणी एक मोफत अन्नदान आहे आणि दुसरीकडे 30-35 रुपयामध्ये जेवण आहे. तर ते जेवण म्हणजे ते काही पैसे कमवण्याच्या उद्देशाने ते जेवण देत नाहीत. तर त्याच्यामध्ये एकतर त्या घेणारालाही वाटतं, की आपण काहीतरी तिथे दिलं आणि देणारालाही वाटते, की आपण त्या बदल्यात काहीतरी दिलं. म्हणजे एक विंदा करंदीकरांची एक कविता आहे, की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या मालावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्या करून छातीसाठी ढाल घ्यावी आणि मग देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देता देता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे. याचा अर्थच बऱ्याच जणांना माहित नाही, की ती कविता जी आहे तर ती एक निसर्ग कविता आहे आणि निसर्गाच्या सृष्टी सौंदर्याच्या याच्यावर आधारित आहे, की निसर्ग आपल्याला मरेपर्यंत भरभरून देतो, वेगवेगळ्या माध्यमातून देतं. मग निसर्ग आपल्याला देत असताना जर आपण निसर्गाचं घेतच बसू, झाडं तोडतच बसू, तर हे करणं बरोबर नाही. तर निसर्ग आपल्याला जर एखादी गोष्ट देत असेल, तर आपण सुद्धा त्या बदल्यात निसर्गाला काहीतरी परतफेड केली पाहिजे. म्हणजे एकमेकांना आपण सहकार्य केलं पाहिजे, हे त्या कवितेचा आशय आहे. तसंच लग्नाचं आहे.